नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शनला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कशा प्रकारे कन्वर्ट करायचं किंवा बदल घडवून आणू शकतो, लिहू शकतो हे या ठिकाणी शिकणार आहे. त्यालाच आपण असं म्हणू शकतो, अंशाधिक अपूर्णांकाला पूर्णांक युक्त अपूर्णांकात कशा प्रकारे लिहायचं हे आज आपण या ठिकाणी शिकणार आहोत. तर खूप सोपी कन्सेप्ट आहे, पहा महत्वाची कन्सेप्ट आहे. एक एक्झाम्पल या ठिकाणी घेतो मी, 12 डिवायडेड बाय 5 म्हणजे 12 भागिले 5 ही जी संख्या आहे इम्प्रॉपर नंबर आहे, अंशाधिक अपूर्णांक आहे. का अंशाधिक अपूर्णांक आहे? या ठिकाणी अंश हा छेदापेक्षा मोठा असतो. पहा या ठिकाणी 12 हा 5 पेक्षा मोठा आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो, अंशाधिक अपूर्णांक किंवा इम्प्रॉपर फ्रॅक्शन असं या ठिकाणी म्हणतो. मग याला आपल्याला कशात लिहायचे? मिक्स फ्रॅक्शन म्हणजेच पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये लिहायचे. सिंपली या ठिकाणी भागाकाराचा कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आपल्याला याला 12ला 5 न भागावं लागतं. भागल्यानंतर काय येणार आहे? 5 दोन्ही 10 आणि बाकी काय येणार आहे? 2. तर आपल्या सर्वांना माहित आहे याला म्हणतात भागाकार, म्हणजे त्याला क्वेश्चन सुद्धा म्हणतो आपण. नंतर हे आहे बाकी, त्यालाच आपण रिमाइंडर म्हणतो. आणि हा आहे आपला भाजक. हा काय आहे? भाजक आहे, भाजक. त्यालाच आपण डिवायझर म्हणतो. हे का पाहिलं आपण? कारण की जेव्हा आपण मिक्स फ्रॅक्शन लिहितो, काय लिहितो? मिक्स फ्रॅक्शन मध्ये लिहायचं असतं, म्हणजेच पूर्णांकयुक्त अपूर्णांकात लिहायचं असेल तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, काय तर अंशाच्या म्हणजे अंशाला रिमाइंडर लिहित असतो, छेदामध्ये डिवायझर असतो आणि या ठिकाणी समोर क्वेश्चन असतो. ही कन्सेप्ट आपल्याला लक्षात राहणं गरजेचं आहे. ही कन्सेप्ट म्हणजे या ठिकाणी क्वेश्चन पुढे लिहायचा आहे, तर क्वेश्चन आपला आलेला आहे 2, आपण 2 या ठिकाणी पुढे लिहिणार आहे 2. अंशात बाकी लिहायची, अंशात बाकी किती आलेली आहे? 2 आलेली आहे. आणि भागाकार म्हणजे या ठिकाणी भाजक काय आहे? 5 आहे. तर आपण 12/5 म्हणजेच 12/5 ला असं लिहू शकतो. यालाच म्हणतात, काय म्हणतात? कन्वर्ट इम्प्रॉपर फ्रॅक्शन इनटू मिक्स फ्रॅक्शन. त्यासाठी हा बेसिक कन्सेप्ट लक्षात असणं गरजेचं आहे. हा कन्सेप्ट खूप सोपा आहे. पहा आणखीन एक एक्झाम्पल पाहूयात या ठिकाणी. सेकंड एक्झाम्पल आणखीन एक पाहूयात. या ठिकाणी घेतो मी जवळपास 28. याला आपण भागायचं आहे, याला आपण भागूयात. समजा आपण किती भागूयात? 5 ने. किती भागूयात? 5 ने. सिंपल पाहूयात. अशाच प्रकारे बाकीचे एक्झाम्पल आपण करू शकतात. याचा भागाकार करून पहा. मग 28 ला आपल्याला भागायचे 5 न. आपल्या सर्वांना माहिती आहे 5 25 चा भाग या ठिकाणी बसणार आहे आणि बाकी किती उरणार या ठिकाणी? 0.3. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या स्वरूपात आपल्याला मांडणी करायची. कशासाठी? मिक्स फ्रॅक्शन म्हणजेच पूर्णांक युक्त अपूर्णांकासाठी. मग या ठिकाणी वरचा जो आलाय त्याला क्वेश्चन म्हणतात. पहा कसं लिहितात, पुन्हा एकदा सांगतो. क्वेश्चन वरती रिमाइंडर भागिले डिवायझर. मराठीत म्हणतो भागाकार पूर्णांकामध्ये लिहायचा आणि अंशामध्ये लिहायची बाकी आणि छेदात लिहायचा भाजक. मग आपला भागाकार काय आलेला आहे? भागाकार आलेला 5 आणि आपली बाकी काय राहिलेली आहे? बाकी राहिली ती अंशाला लिहा आणि छेदात डिवायझर घेतला. डिवायझर म्हणजेच हा 5. तर या 2 व्हॅल्यू सेम असतात विद्यार्थी मित्रांनो, या 2 व्हॅल्यू. पण याला म्हणतात अंशाधिक अपूर्णांक आणि याला म्हणतात काय म्हणतात? त्याला मिक्स फ्रॅक्शन म्हणजेच पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणतात. तर याला असं लिहिता येतं आणि याला पण असं लिहिता येतं. या प्रोसेस खूप महत्वाचा आहे फ्युचरच्या एक्झाम्पल सोडवण्यासाठी. म्हणजे आयुष्यात मोठमोठ्याले गणित सोडवण्यासाठी ह्या स्टेप आपल्याला परफॉर्म करावे लागतात. सोपं ऑपरेशन आहे. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आसान है लर्निंग विथ रोडगे सर या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.